खास बातमी अशी की न्यूज 18 लोकमतनं नुकतीच मराठवाड्यातल्या बांबू वनपती राजशेखर पाटलांची यशोगाथा दाखवली होती आणि या बांबूच्या शेतीची पाहणी करण्यासाठी तेलंगण सरकारची एक टीम आली होती। या टीमनं राजशेखर पाटलांच्या कामाचं खूप कौतुक केलंय आणि बांबूच्या शाश्वत शेतीचं मॉडेल आपल्या राज्यात लागू करण्यावरती आता ते विचार देखील करतायत। दुष्काळग्रस्त मराठवाड्यात एखाद्या पिकाची सलग 4 ते 5 वर्ष शेती करणं आता फारच अवघड काम आहे। त्यात उस्मानाबाद सारख्या अतिशय कमी पावसाच्या जिल्ह्यात तर हे काम आणखीनच अवघड। पण गेल्या 1.5 तपापासून हे काम करण्यात कळंब तालुक्यातल्या निपाणीच्या राजशेखर पाटलांनी सातत्य राखलंय। त्यांच्या या कामाची आणि न्यूज 18 लोकमतनं दाखवलेल्या यशोगाथेची दखल घेत नुकतंच तेलंगणा सरकारचं एक पथक तिथली पाहणी करून गेलंय। 18 साल हुआ वो भी बहुत अच्छा हार्वेस्टिंग भी कर रहे बोल रहे। एक क्लम्प में 100 कम्स है बोल के बोल रहे। उन्हें बहुत अच्छा कर रहे। उन्हें दुनिया के लिए भी प्रचार करने के लिए फार्मर्स को लोग किसानों को लिए हेल्प करने के लिए उन्हें हेल्प कर रहे। राजशेखर पाटलांनी 55 एकरांवर उभं केलेलं बांबूचं बन आज मराठवाड्यातच नव्हे तर देशातच चर्चेचा विषय ठरलाय। उस्मानाबाद सारख्या सततच्या दुष्काळी भागात त्यांनी हिरवळ राखली असल्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनाच नव्हे तर शेजारच्या राज्यातल्या अधिकाऱ्यांनाही भुरळ पडली आहे। उन्होंने यूट्यूब में ये करके प्रचार कर रहा है, सही में फील्ड में क्या कर रहा है। अगर एक बार देखें तो अपन भी फार्मर्स को एजुकेट कर सकते हैं। वो इतना वो ना खुद का पैसा खर्च करके 54 एकर्स का ज़मीन जंगल बना दे के खुद का पैसा खर्च करके उन्होंने ये इतना सारा कर रहा था। गवर्नमेंट का अपन देख के आया कि उसका पूरा फार्मर्स को एक्सपोजर ट्रिप क्यों नहीं इधर बेच सकते। हमारा बाजू का स्टेट है, बाजू का ज़िला है, तो 300 किलोमीटर का डिस्टेंस है, हैदराबाद से ज़्यादा दूर नहीं है। तो एक हम बात करें उससे 2-3 डेज के पहले हमारा जनरल मैनेजर सब ऑफिसर्स से बात करके इधर आ गया। राजशेखर पाटलांच्या या बांबू वनाचं महत्त्व आज दुष्काळाच्या परिस्थितीमुळे जास्त वाढलंय। ओसाड उजाड उस्मानाबाद जिल्ह्यातलं हे बांबू वन शाश्वत शेतीचं मॉडेल बनू लागलंय। मला 2-3 दिवसापूर्वी फोन आला की तुमचं बांबू फॉरेस्ट आम्हाला पाहायचं आहे। त्यामुळे हे 12 लोकांची जवळपास तेलंगणाची टीम हे माझं जंगल पाहण्यासाठी आले आणि त्यांना मी हे बांबूचं फॉरेस्ट दाखवत आहे आणि हे दाखवून ते आनंदित झालेले। त्यांचं काय म्हणणं म्हणजे काय पुढे त्यांना तिथं बांबू मिशन ऑफ तेलंगणा हे त्यांनी चालू केलेलं आहे। तर त्यांच्यासाठी त्यांना ॲडवाईस पाहिजे, कशी आयडियोलॉजी कसं तुम्ही केलंय हे सगळं शिकायसाठी ते इथं आलेले। दुष्काळग्रस्त ही मराठवाडा किंवा उस्मानाबादची ओळख आहे, पण या भागात अगदी कमी पाण्यात असं वनपीक येऊ शकतं हे बघून तेलंगणाच्या या पथकाला विश्वासच बसला नाही। पण राजशेखर पाटलांच्या शेताची पाहणी करून ते तेलंगणा राज्यातलं बांबू शेतीचं धोरण ठरवणार आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी याच्याकडे वळण्यासाठी नक्कीच सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे। बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद।